संघटनेचा ऑनलाईन संच मान्यता रद्द, ऑनलाईन संच मान्यता रद्द. पत्रकार बंधूंचाही पाठिंबा. धन्यवाद. जुकटा संघटनेचा ऑनलाईन संच मान्यता GR रद्द झालाच पाहिजे. जुकटा संघटनेचा ऑनलाईन GR रद्द झालाच पाहिजे. सगळ्या पत्रकार बंधूंचे मनापासून धन्यवाद. जुनी पेन्शन असो 196 साठी आम्ही लढलेलो आहोत त्या काळापासून. तर थोडी आपली संख्या या ठिकाणी रोडावर चाललेली संख्या वाढवली. कारण प्रत्येकाला वाटतं पाटील सरांनी जो विषय मांडला हा विषय आपण अनेकदा वाचलेला आहे, अनेकदा विषय घेतलेला आहे. परंतु फक्त त्यांना एकच वाटते की आपले बंधू बाहेर सर जातील, पाटील सर जातील म्हणून थांबतात. असं न करता आपण सातत्याने या लढ्यात सहभागी झालं पाहिजे. कारण आपल्या हक्काचा लढा आहे. आपण जर बघितलं देशमुख सर आपले अध्यक्ष होते, अतिशय मोठ तिरकीने ते काम करत होते. आताच वाणी साहेबांनी बघितलं त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात सांगायचं तात्पर्य एकच. आणि पाटील सर मला एक ज्वलंत विषय या ठिकाणी मांडायचा. महाराष्ट्र शासनाने दिनांक 27 मे रोजी शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेज प्राध्यापकांच्या ऑनलाईन संच मान्यतेचा ड्राफ्ट जाहीर केलेला आहे. दरवर्षी संच मान्यता होत असते, परंतु या ऑनलाईन पद्धतीमध्ये राज्यातील सुमारे 8 ते 10 हजार कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यांच्या सेवा रद्द झालेल्या आहेत. रद्द झालेले म्हणजे ते सरप्लस झालेले आहेत. आता 8-10 हजार शिक्षक ज्यावेळेस सरप्लस होतात त्यावेळेस त्यांना दुसऱ्या महाविद्यालयातही घेणे शक्य नाही. आणि या कशा झाल्या तर पारंपरिक 40-45 मिनिटाची तासिका ही यांनी 40 मिनिटासाठी केलेली आहे. आणि विज्ञान विषयाच्या फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी या विषयाच्या प्रॅक्टिकलची जी बॅच असते ती 20 ऐवजी 30 विद्यार्थ्यांची केलेली आहे. यामध्ये फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचंच नव्हे तर विद्यार्थ्यांचंही फार मोठं नुकसान आहे. अत्यंत अन्यायकारक असा संच मान्यतेचा ड्राफ्ट आमच्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे. यामुळे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, शिक्षक, प्राध्यापक सर्वांचं नुकसान आहे, पालकांचं नुकसान आहे. तर या ड्राफ्टचा आम्ही निषेध करत आहोत. आणि उद्या पुणे येथे संचालक व आयुक्त कार्यालयावर आमचं आंदोलन आहे. धन्यवाद. सर, आता तुम्ही होळी पण केली त्या प्रातिनिधिक ड्राफ्टची होळी केलेली आम्ही. आता पुढची भूमिका काय असणार आहे? आमची पुढची भूमिका जर शासनानं हाच संच मान्यतेचा ड्राफ्ट लागू केला तर आम्ही यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. त्याच्यासह तुमच्या मागणीसाठी तुम्ही सातत्यानं कुणाकडे पाठपुरावा केला? आम्ही सन्माननीय संचालक साहेब, राज्याचे शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिकचे आयुक्त साहेब आणि सर्व उपसंचालक कार्यालय राज्यातील या ठिकाणी गेल्या 8-10 महिन्यापासून आमचा पाठपुरावा चालू आहे. काय आवाहन करणार तुम्ही प्रशासनाला किंवा शासनाला? शासनाला आम्ही असं आवाहन करतो, विनंती करतो की कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होणार आहे. ते ज्ञानार्जनापासून वंचित राहणार आहेत. आणि जर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक हा जर भेदरलेल्या अवस्थेत, दडपणाच्या अवस्थेत राहिला, नोकरीचं सातत्य, नोकरीचं त्याचं प्रोटेक्शन झालं नाही, त्याची सेवा जर चालू राहिली नाही तर त्याच्याकडून अध्यापन व्यवस्थिशीर होणार नाही. आणि याचा सर्व परिणाम हे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. त्यामुळे शासनाने सदरील ड्राफ्ट रद्द करावा आणि पारंपरिक पद्धतीने संच मान्यता मान्य करावा. चालेल, धन्यवाद. थँक्यू.